डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन राहुरीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, उपनिरीक्षक समाधान पढोळ आणि पोलिसांची उपस्थिती होती. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झालं. यावेळी तहसीलदार डॉक्टर अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी अभिजित हराळे, गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्यासह माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. तहसीलमधील अव्वल कारकून सुनील हुडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. त्यानंतर तहसीलदार अमित पवार आणि पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या हस्ते माजी सैनिक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला गेला. ग्लोबल स्कूलच्या संचालिका ढोकणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींनी जनजागृतीपर पथनाट्य सादर करून सर्वांचंच लक्ष वेधलं. या ध्वजारोहण कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून ध्वजाला वंदन करत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.